चला आपण सुरुवात करूया, जास्त वेळ घेत नाहीये आणि सर्वांना जायची पण घाई लागली आहे. उद्या ऑफिस आहे, ऑफिस पण खूप इम्पॉर्टंट आहे. क्रिकेट, फॅमिली, जॉब सर्व करत असताना तुम्हाला सर्व मेंटेन ठेवलं पाहिजे लाईफमध्ये. आणि आपण बक्षीस समाराकडे वळलात आहोत, बट त्या अगोदर मी सर्वांचं लक्ष वेधून घेईल आणि खूप चांगला इव्हेंट दरवर्षी क्रीडा स्पर्धा 7वं वर्ष या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांनी मेहनत घेतली, श्री साई स्पोर्ट्स, पराग पाटील, शैलेशजी पाटील यांच्या माध्यमातून जे आयोजन, एक हात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचा, आणि हे त्यांचं टॅगलाईन, ही त्यांची ब्रीदवाक्य आज संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र विविध भागातून देणगी आली आणि खूप मोठ्या प्रमाणात देणगी देखील पाहिली गेली. मी सर्वांचा आभार व्यक्त करेल की छोटं का नाही होऊ देत, म्हणजे बिस्किट का नाही होऊ देत, पाणी बॉटल का नाही होऊ देत, बट तुम्ही आज जी मेहनत करताय, मदत करताय, अशीच तुम्ही मदत करत राहा आणि वर्षानुवर्ष या क्रीडा स्पर्धेसाठी आणि श्री साई स्पोर्ट्सच्या नात्यासाठी तुम्ही जुळत राहा. त्यामुळे आज हा श्री साई स्पोर्ट्सची संपूर्ण फॅमिली इकडे उपस्थित आहे, आमचे मान्यवर उपस्थित आहेत, आमचे संपूर्ण जे पाठीराखे आहेत. गेले 7 वर्षे क्रीडा स्पर्धा आहे, बट श्री साई स्पोर्ट्स गेले कित्येक वर्ष मी पाहतोय. आज संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या फ्रँचायझीज पाहिल्या गेल्या. मुंबईपासून प्रवास जो चालू झाला, आता रत्नागिरी, मालवण, कुडाळ त्या परिसरात देखील फ्रँचायझीज पाहिल्या गेल्या. इकडे मीरा भाईंदर, मुंबई पूर्ण पाहिले गेले, ठाणे, विविध भागात त्यांच्या फ्रँचायझी आहेत. चांगलं ग्राफिक डिझाईन, अगदी छोट्या छोट्या मशीन्स होत्या, पण आता मशीन्स वाढत गेल्या आणि जसा जसा व्यवसाय त्यांनी वाढवत नेलाय, त्या क्रीडा स्पर्धेचा आपण आता बक्षीस समाराकडे वळणार आहोत. बट त्या अगोदर आमच्या मान्यवरांचा देखील इकडे सन्मान केला जाईल. सर्वप्रथम मी एक विशेष सन्मान आपण या ग्राउंड वरती करणार आहोत. परिवारचं ग्राउंड, जिकडे अनेक प्लेयर्स घडले, खेळले, जिंकले, हरले, बट हे ग्राउंड टिकवण्यामागे एका व्यक्तीचा वाटा आहे आणि अनेक प्लेयर्स इकडून घडवले, असे शैलेशजी पाटील यांच्या, परागजी पाटील यांच्या नेहमीच मागे उभे राहणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे बाळा पाटील सरांचा एक विशेष सन्मान केला जाईल. बाळा पाटील सर, अगदी 55 वय आहे, बट त्यांनी पण खूप चांगलं क्रिकेट खेळलं, पूर्ण मुंबईत क्रिकेट खेळलं, महाराष्ट्रात क्रिकेट खेळलं असे बाळा पाटील. मी विक्रोळीत जेव्हा लहान होतो तेव्हा खाडी बाळा हे नावाने त्यांना फेमस होते आणि त्यांची बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग, कोळी बांधव आहेत. आणि बाळा पाटील साहेबांचा एक विशेष सन्मान, सर्वांना विनंती करेल की बाळा पाटील साहेबांसाठी एक विशेष सन्मान केला जातो आहे. मैदान वाचवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि क्रिकेट म्हणजे अजूनही ते फिट आहेत. मगाशी ते म्हटलं की 55 रनिंग आहे, बट 55 रनिंग असून पण ते अजूनही फिट आहे. बाळा पाटील सर 2 शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी ऐकेल, बट बाळा बोलत नाही. बाळाची कामं या परिसरात खूप चांगलं केले त्यांनी आणि युवा पिढीला प्रोत्साहित करत असतात. थँक्यू सो मच. त्यानंतर अजून एक असा सन्मान ज्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, नेहमीच या 2 बंधूंच्या मागे उभे असतात, असे मोहनभाई चिरात. मोहनभाई चिरात यांचा एक विशेष सन्मान करत आहोत, ज्यांनी पण क्रिकेट, कबड्डी, दहीहंडी, गतवर्षी मला आठवतंय जय जवान गोविंदा पथकाला आणण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली आणि आपल्या परिसरात गोविंदा पथकाचे 9 थर लागले पाहिजेत. मोहनभाई चिरात यांचा एक विशेष सन्मान. एक चांगला रॉयल सेलिब्रेशन त्यांचा बँक्वेट हॉल आहे, नाऊर स्टेशनच्या बाजूलाच आहे आणि जिकडे आपण लाईव्ह ड्रॉ पाहिला, असे मोहनभाई चिरात यांचा एक विशेष सन्मान. आणि नक्कीच दरवर्षी ते आम्हाला असे सपोर्ट करत राहिले आहेत. मोहनभाई, आपण 2 शब्द या बंधूंविषयी जरूर व्यक्त करायचे आहेत. सर्व खेळाडूंचा हार्दिक शुभेच्छा. तुम्ही असेच पाटील ब्रदर्सच्या पाठीमागे उभे आहे. मी पहिला 94-95 मध्ये ऐकायचो, राहुल 11मध्ये मकवाना ब्रदर्स म्हणून एक प्लेयर होते. असे पाटील ब्रदर्स आता तयार झाले, आपल्याकडे एक ब्रँड झाला आहे SSS. मी सर्व प्लेयरला आणि इथल्या सर्व टीमला विनंती करणार की ते असंच उभं राहावं यांच्या पाठीमागे. आणि एक हातमध्ये जर त्यांचे कॅम्पेनिंग चालू आहे, ते एकदम चांगलं कॅम्पेनिंग करतात आणि ते लोकांनी ते दिवस बघितले आहे, म्हणून असे दिवस कोणाकडे येऊ नये म्हणून हे ते लोकांनी संकल्प राबला आहे. म्हणून सर्व प्लेयरला सांगितलं, यावर्षी तुम्ही थोडा मिसकम्युनिकेशन झालं असेल टायमिंगवरती, मला असं ऐकायला आलं आणि अंधार पण झाला आहे. आणि जेव्हा आपले ड्रॉ चालू होतं तेव्हा मी बोललेलो की प्लेयर लोकांनी टायमावरती या, का आम्हाला ते मॅच बघायला भेटलं असतं. परंतु ठीक आहे, पुढच्या वर्षी तुम्हाला परत शुभेच्छा देतो, तुम्ही टायमिंगवरती या. तुमचे कॉमेंटेटर तुमच्यासाठी एवढं बोलताय की टायमिंगवरती या, सर्व टायमिंगवरती मॅच झाला असतं तर एकदम बरं झालं असतं, लोकांना एकदम आनंद घ्यायला भेटलं असतं. परंतु ठीक आहे, नेक्स्ट टाइम तुम्ही हे रूल्स फॉलो करा आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. असंच शैलेश पाटीलच्या पाठी, पराग पाटीलच्या पाठी उभे राहा. धन्यवाद. थँक्यू सो मच. अगदी मनापासून आभार आहे मोहनभाई चिरात. आणि त्यानंतर आपण
त्यानंतर परागजी पाटील यांना विनंती करेल की बाबूशेठ पवार एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी देखील दादर परिसरातून प्रभादेवी दादर पूर्ण साऊथ मुंबईत युवकांना नेहमी सपोर्ट करत असतात असे बाबूशेठ पवार. आणि क्रिकेट म्हटलं तर बाबूशेठ पवार यांचा नेहमी सपोर्ट राहिला आहे. मग अशा अनेक क्रीडा स्पर्धांनी त्यांनी सपोर्ट केला आहे. दहीहंडी, गणपती, नवरात्र, प्रत्येक सण ते मात्र सपोर्ट करत असतात. कबड्डीमध्ये देखील त्यांची एक आवर्जून त्यांची आवड आहे. त्या परिसरातून खूप सपोर्ट त्यांनी केला आहे. थँक्यू सो मच बाबूशेठ पवार. आणि बाबूदादांना देखील विनंती करेल, पण ते बोलत नाही, मी कधीच त्यांना बघितलं नाही माईकवर बोलताना, पण धन्यवाद. आणि शैलेश पाटील यांना विनंती करेल की आपण एक सन्मान करत आहोत ज्यांनी देखील ह्या वर्षी एक भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा पाहिली गेली, गिरगावची माऊली चषक. आणि मागील 2-3 वर्ष त्यांनी अनाऊन्स केलं होतं की बाईक अंडरआर्म क्रिकेटमध्ये मी नक्कीच देईल, आणि ती बाईक ह्या वर्षी आपण गिरगावमध्ये पाहिली. नक्कीच शैलेश पाटील आणि परागजी पाटील त्यांचा सपोर्ट त्यांना राहिला आहे. आणि दिनेश सांगळे वाघ्या यांचा एक विशेष सन्मान करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या वाजवत. एक चांगलं क्रिकेट पण खेळले ते, साऊथ मुंबईतून येऊन, गिरगावमधून येऊन ठाण्यात पण. मग आनंद दिघे साहेबांची क्रीडा स्पर्धा असेल, केटी थापा साहेबांची क्रीडा स्पर्धा असेल, वाघ्या स्वतः खेळलाय. आणि दिनेश सांगळे वाघ्या यांचा एक विशेष सन्मान केला जातो आहे. एक आयोजक म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि एक खेळाडू म्हणून देखील. खोताची वाडी, त्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी जो फ्रीज आम्हाला प्रोव्हाइड केला आहे गिरगावची माऊली संपूर्ण पदाधिकारी सिद्धेश भागवत, प्रतीक शितप, चव्हाण, मोहन आणि त्यांचे सर्व मंडळाचे पदाधिकारी, आपण या आपला पण एक विशेष सन्मान केला जाईल. खोताची वाडी गिरगाव. गिरगाव म्हटलं तर पहिलं गणेशोत्सव मंडळ तिकडून पाहिलं गेलं. गणपती, दहीहंडी, नवरात्र असे गिरगावचे सर्व मुगबाट आणि खोताची वाडी यावर्षी 8 थर त्यांनी पण रचलेत. असे गोविंदा पदक देखील त्यांचं पाहिलं गेलं. त्यांचा एक विशेष सन्मान केला जातो आहे. थँक्यू सो मच. असंच तुम्ही सपोर्ट करत राहा. आणि या क्रीडा स्पर्धेला आपण आलात त्याबद्दल आपला देखील अगदी मनापासून आभार आहे. त्यानंतर एक विशेष सन्मान आमचे प्रशांत धुरी यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. एक क्रिकेट प्रेमी, पडद्यामागचे कलाकार आणि श्री साई स्पोर्ट्स पराग पाटील आणि शैलेश पाटील नेहमी सपोर्ट असतात. उद्योजक म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि स्वतः देखील एक मालवणी भाषेमध्ये चांगली कॉमेंट्री करतात ते असे प्रशांत धुरी यांचा एक विशेष सन्मान केला जातो आहे. आणि प्रशांत धुरी यांचा एक विशेष सन्मान. धन्यवाद धुरी साहेब. 2 शब्द मालवणी भाषेमध्ये झाले तर खूप बरं होईल. शैलेशजी पाटील यांचं मालवण तालुक्यात मला असं वाटतंय तोंडिवली गाव आहे तिकडे, आणि त्या गावातून बिलॉंग करतात दोन्ही बंधू. त्यानंतर एक विशेष सन्मान आपण करत आहोत. स्कोरिंग डिपार्टमेंट आमच्या सोनमताई चव्हाण, अगदी ISPL मध्ये त्यांना आपण पाहिलं, सुप्रीमो अशा नामवंत क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांना स्कोरिंग करताना पाहिलं. सोनमताई चव्हाण आपण यायचं आहे. एक विशेष सन्मान केला जाईल. रत्नागिरीवरून विशेष या क्रीडा स्पर्धेसाठी आज त्या दाखल झाल्या होत्या आणि खूप चांगलं स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं. मी दिनेश यांना विनंती करेल की सोनमताईचा एक विशेष सन्मान केला जाईल. रत्नागिरी ते मुंबई आणि मुंबईत त्यांनी देखील अशा अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा कव्हर केल्या. इंडिया कपमध्ये देखील त्यांना यावर्षी आपण पाहिलं आणि ISPL देखील मध्ये त्यांना आपण स्कोरिंग करताना पाहिलं. सोनमताई आपण देखील 2 शब्द या बंधूंविषयी लाजतायत. पण त्यानंतर प्राजक्ता देसाई मॅडमचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. त्याही देखील 3 दिवस आपण इकडे स्कोरिंग करताना पाहिलं. अगदी MCA मुंबई क्रिकेट असोसिएशन, त्याचबरोबर यावर्षी IPL मध्ये देखील त्यांना स्कोरिंग करताना पाहिलं गेलं. प्राजक्ता देसाई यांचा देखील एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे. थँक्यू सो मच मॅडम. त्यानंतर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहणार आहोत ज्यांनी 3 दिवस इकडे चांगली पंचांची भूमिका पाहिली गेली. मिलिंद पाचारने सर, मण्या सरांचा एक विशेष सन्मान केला जाईल. यायचं आहे मिलिंद पाचारने सर. त्याचबरोबर विवेक प्रभू, अजित निकम, सनी जगताप आणि पद्मनाथ प्रभू बाबू सर असे ऑफिशियल पंच होते. पण सर्व आमचे पंच पहिले या. मिलिंद पाचारने सर, एक विशेष सन्मान केला जाईल मिलिंद पाचारने सरांचा. आकर्षक असं त्यांना सन्मान चिन्ह
आणि त्यांची बॅग. मिलिंद सर 2 शब्द आपले ऐकेल, कारण की जे तुम्ही क्रिकेट खेळलात, असं श्री साई स्पोर्ट्सने ट्रॅक बनवली होती, बट ट्रॅक त्यांनी कधी बॉलिंग करताना घातली नाही, फॉर्मल पॅन्टवरच बॉलिंग केली असे मिलिंद पाचरनं म्हणया. असल्फा संघासाठी पण खूप चांगलं केलं. त्यानंतर विवेक प्रभू दादर शिंदेवाडीतून बिलॉंग करतात आणि श्रेयांसच्या हातून मात्र विवेक प्रभू यांना ही भेटवस्तू आहे. विवेकजी थँक्यू, आपण देखील जे सपोर्ट केलाय. पाऊस हलकासा इकडे चालू झालाय. विवेकजी आपण 2 शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी. पण त्यानंतर अजित निकम 1 to go. अजित निकम सरांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. अजित निकम सरांचा आपण इकडे विशेष सन्मान करत आहोत. त्यांना देखील आपण पाहिलं तर ही बॅग आणि आकर्षक असं सन्मान चिन्ह दिलं जात आहे. अजित सर बोलतील, 1 to go बोलतात, त्यामुळे नक्कीच अजित सर तुम्ही पण दरवर्षी. त्यानंतर आज स्पेशल ह्या वर्षी 7व्या पर्वामध्ये डान्सिंग अंपायर सर्वांनी एन्जॉय केलं आणि मुंबई अंडर क्रिकेटने एन्जॉय केलं. सनी जगताप घाटकोपर भटवाडी, सगळीकडे घाटकोपर आहे. बॅटिंगला घाटकोपर, जिंकायला घाटकोपर आणि अंपायरिंगला पण घाटकोपर. सनी जगताप खूप चांगलं डान्सिंग अंपायरिंग, आणि आज आम्ही पण 1-2 स्टेप शिकलोय. सनी सर 2 शब्द आपण या. आणि त्यानंतर या क्रीडा स्पर्धेसाठी मागील 2-3 महिने त्यांची पण मेहनत राहिली. अशी अंपायरिंग संपूर्ण मॅनेज त्यांनी करताना पाहिले गेले असे पद्मनाथ प्रभू बाबू सरांचा एक विशेष सन्मान केला जाईल. अगदी 4ही अंपायरचं ते एकटे बोलू शकतात आणि काय स्माइल केले. खूप वर्ष म्हणजे श्री साई स्पोर्ट्स सोबत खूप वर्ष तेही जुळलेत. बाबू 2 शब्द जरूर ऐकेल. अगदी 2 शब्द नाही म्हणजे मला असं वाटतं एक धडा होईल. बट खूप वर्षापासून तुम्ही या श्री साई स्पोर्ट्स सोबत राहिलाय. प्रथमतः थँक्यू शैलेश पाटील, पराग पाटील. आणि 3 महिन्याची आमची मेहनत होती शैलूची माझी, ती आज कंप्लीट झाली. मी शैलूला जेव्हा टुर्नामेंट झाल्यावरच बोललो. प्राईज डिस्ट्रीब्युशन तर नंतर आहे, पण आपली टुर्नामेंट कंप्लीट झाली त्याच्याबद्दल. आणि 24 टीमचे आम्ही आभारी आहोत, त्यांनी ते पार्टिसिपेट केलं. आणि काय यांच्याबरोबर तर मी 7 वर्ष काय 10 वर्ष आहे मी यांच्याबरोबर. 7 वर्षाची टुर्नामेंट झाली, 3 वर्ष अगोदरच आहे त्यांच्याबरोबर. तर थँक्यू, त्यांनी ते जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण कॉमेंटेटरचा देखील आपण सन्मान करणार आहोत. आमचे आज दिवसभरामध्ये त्यांचा आपण आवाज ऐकला आणि महाराष्ट्रातून अगदी मुंबईपासून दुबईपर्यंत त्यांचा आपण आवाज ऐकला. हरीश पांड्या सरांचा एक विशेष सन्मान करत आहोत. अगदी म्हणजे हिंदी, मराठी, इंग्लिश, गुजराती सर्व लँग्वेजमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकत असताना हरीश पांड्या सरांचा एक विशेष सन्मान. मी विनंती करेल परागजी पाटील यांना. हरीश पांड्या सरांचा आपण इकडे विशेष सन्मान केला जातोय. द व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सरांचा एक विशेष सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ज्या आवाजाची चर्चा संपूर्ण भारत देशामध्ये पाहिली गेली आणि दुबईच्या शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये देखील त्यांचा आपण आवाज ऐकला. हरीश सरांचा तर शब्द आपण दिवसभरामध्ये ऐकले, बट हरीश सर 2 शब्द जरूर ऐकेल ह्या क्रीडा स्पर्धेविषयी आणि दोन्ही बंधूंच्या विषयी. सर्वप्रथम अभिनंदन, मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, बिझनेस सर्व करतात, मराठी माणूस बिझनेस करू शकतो हे दाखवणारे विको वज्रदंतीचे पेंढारकर म्हणा किंवा किर्लोस्कर म्हणा, दांडेकर म्हणा किंवा आपले पाटील म्हणा, आज मराठी माणूस कुठे जाऊ शकतो हे दाखवणारे. अगदी मुंबई शहरामध्ये माझ्यासारख्या गुजराती माणसाला कॉमेंट्रीसाठी प्रोत्साहन देणारे मराठी माणसंच आहेत. आणि हे मी आज नाही, प्रत्येक वेळेला बोलत असतो, मराठी लोक खूप प्रेमळ असतात, फक्त तुम्हाला त्यांना प्रेम करता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आज या स्पर्धेच्या माध्यमातून जे सोशल वर्क तुम्ही करताय खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे मित्रांनो, आपण स्वतः जाऊन एखादा आश्रममध्ये कदाचित समाजसेवा नाही करू शकलो, पण या माध्यमाने वह्या आहेत, पेन आहेत, पेन्सिल आहेत, छत्री आहे, रेनकोट आहे किंवा बिस्किट आहेत, खाऊ आहेत, आपण सर्व एकत्र आलो तर याचा आशीर्वाद देवाकडून आपल्या सर्वांना भेटणार आहे. कारण आपण या चांगल्या कामामध्ये सहभागी झालेले आहोत. म्हणून दोन्ही पाटील बंधू यांच्यासाठी एकदा टाळायला हरकत नाही आहे. आणि जाता जाता एकच गोष्ट म्हणेन,
राहत इंदौरी साहब का एक शेर अर्ज करना चाहूंगा। किसने दस्तक दी, किसने दस्तक दी इस दिल पर कौन है? पाटिल बंधू आप तो दिल में है, बाहर कौन है? थँक यू. थँक्यू सो मच सर. आणि त्यानंतर आपण प्रसन्न यादवडे सरांचा एक विशेष सन्मान करत आहोत. एक वसई विरारचे नामवंत समालोचक, त्यांचा देखील आवाज आपण 12 राज्यांमध्ये पाहिला आणि यावर्षी इंडिया कपमध्ये देखील त्यांचा आपण आवाज ऐकला. एक असे आमचे साथी समालोचक दरवर्षी न चुकता या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून त्यांची उपस्थित असते. आणि प्रसन्न यादवडे सरांचा एक विशेष सन्मान, ज्या आवाजाची चर्चा देखील महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आपण ऐकत असतो, असे प्रशांत सरांचा आपण आवाज ऐकत आहोत. आणि थँक्यू सो मच सर. आपण देखील 2 शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी जरूर व्यक्त करायचे. थँक्यू सागर. खरं तर स्पर्धेचे आयोजक भरपूर असतात. म्हणजे आता अंडरआर्म क्रिकेटला देखील एक वेगळ्या प्रकारचं ग्लॅमर येतं. पूर्वीचं स्लीपरवरचं क्रिकेट, आपण अंडरआर्म क्रिकेट सकाळी 4 वाजता 5 वाजता खेळलेलं क्रिकेट, आणि त्यापलीकडे आता बऱ्यापैकी 11 वाजता 12 वाजता क्रिकेट थांबायला पाहिजे. डिसिप्लिन येतं आहे हळूहळू क्रिकेटमध्ये. असोसिएशन झाली तर अजून त्यामध्ये शिस्त येईल, त्याकरता देखील काही माणसं या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. स्पर्धेच्या बाबतीत सांगायचं झालं तर आज या स्पर्धेचे आयोजक शैलेशजी पाटील आणि परागजी पाटील यांचं कौतुक करावं तेवढं थोडंसं आहे. म्हणजे स्पर्धा घ्यायचे, ट्रॉफी द्यायचे, पारितोषिकं द्यायचे आहेत, खेळाडूंना व्यासपीठ द्यायचे, हे करायचंच आहे. त्या पलीकडे आपण ज्या प्रतिकूल परिस्थितीमधून इथपर्यंत पोचलो ती परिस्थिती विसरायची नाही. म्हणजे आपल्यासारखं बाकीच्या इतर मुलांना तो त्रास होऊ नये याकरता गरीब गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी मदतीचा एक हात दिला जातो. आणि त्याकरता या दोन्ही पाटील बंधूंना टाळ्यांचा गजर करणं गरजेचं आहे. वेळ जास्त झालेली आहे, बाहेर पाऊस पडतो आहे, त्यामुळे जास्त वेळ मी घेणार नाही आहे. परंतु एकच बोलेल, ज्या पद्धतीने स्पर्धा आयोजित केली जाते, 7वं पर्व आहे, लवकरच रौप्य महोत्सव देखील आपल्याला बघायला मिळेल आणि स्पर्धा काट टाकेल, ग्लॅमर या ठिकाणी देखील बघायला मिळेल. अनेक वेगवेगळ्या संकल्पना या ठिकाणी राबवल्या जातील पाटील बंधूंसाठी. आणि या स्पर्धेसाठी एवढंच म्हणेन, हर कली महकदार नहीं होती, हर कली महकदार नहीं होती, हर बिजली चमकदार नहीं होती, संभल कर बातें करना यारो, हर टूर्नामेंट की शान ट्रिपल चैंपियनशिप 2025 जैसी नहीं होती. पराग पाटील साहेब, थँक्यू सो मच. शैलेश पाटील, तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. क्या बात है सर जी, आपने तो पूरा माहौल बदल दिया है. थँक्यू सो मच. आणि खूप चांगलं शायरीचं पण ऐकलं. आणि आपण आता वळणार आहोत त्यानंतर भरतजी मोरे सरांचा वसई विरार त्या परिसरातून अजून एक आवाज आपण ऐकला गेला. अंडरआर्म क्रिकेट, त्यानंतर कबड्डीचे देखील इव्हेंट्स त्यांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच ऐकत गेले असे भरतजी मोरे. आणि खूप चांगलं नॉलेज देखील त्यांच्याकडे पाहिलं गेले. आणि अंडरआर्म क्रिकेट त्या परिसरातून देखील चांगलं बिलॉंग करतात. भरतजी मोरे सरांचा एक विशेष सन्मान, बॅग आणि नॅकपिन, त्याबरोबर हे माईक असं एक त्यांना सन्मानशील दिलं जात आहे. भव्य दिव्य असं आयोजन पाहिलं गेलं. आणि बघता बघता ही क्रीडा स्पर्धा आपण पाहिली तर भरतजी, आपण देखील 2 शब्द. तुम्ही खूप वर्ष श्री साई स्पोर्ट्स सोबत राहिलात. सागर बोलला आणि मी बोलला काय फरक नाही आहे. सचिनच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल आहे. क्या बात आहे. सो श्री साई स्पोर्ट्स फक्त ही संकल्पना, श्री साई चॅम्पियनशिपद्वारे आपल्याला जे काही समाजकार्य केलं जातं श्री साई स्पोर्ट्सद्वारे हे दिसून येतं. याच्या पलीकडे सुद्धा श्री साई स्पोर्ट्स विविध पद्धतीनं मदत करत असते. मला वाटते मुंबईतील बहुतांश क्रिकेटर्स आहेत, खेळाडू आहेत, त्यांना माहीत आहे किती जणांना कशा पद्धतीने टी शर्ट जातात. खेळाच्या बाबतीत स्पोर्ट्समध्ये येणाऱ्या किती खेळाडूंना मदत केली जाते. मगाशी 3 लेडीज प्लेयर आल्या होत्या, त्यांचा सन्मान वगैरे केला होता. त्यांच्या मागे सुद्धा SSS उभी आहे. आणि शैलेशजी पाटील, परागजी पाटील या क्रिकेटची सेवा कित्येक वर्ष करत आल्यात. आणि तो क्रिकेटचा एक तो म्हणतात ना, एक नाद आहे, ते व्यसन आहे सेवा करण्याचं, ते मला वाटत नाही कधी थांबेल. एक हात मदतीचा, त्याच्या जोडला आपल्या सर्वांचे हात लागलेले तर ही स्पर्धा खूप चांगली होते. आपण सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेला आपला जो प्रतिसाद आहे किंवा जो काही योगदान द्यायचं ते दिलं. पण काही गोष्टी आहेत बोलाव्याशा वाटतात आणि मी काहीशा खोचट म्हणतात ना प्रतिक्रिया देत असतो. सगळं काही चांगलं झालं. ऑर्गनायझर प्रगती साधतायत, मोठमोठ्या स्पर्धा करतायत, लाखोची बक्षिसं देत आहेत, पॅकर्स हजारोंच्या एंट्रीज टाकतायत. पण ॲज अन अ प्लेयर म्हणून आपण आपल्या शिस्तीमध्ये येणं गरजेचं आहे. आणि त्याचा थोडासा कुठे ना कुठेतरी तो एक सॉफ्ट कॉर्नर राहतो की आपण कुठे ना कुठेतरी ॲज अ प्लेयर म्हणून इनडिसिप्लिनमध्ये राहतो. वेळेच्या बाबतीत म्हणा, येण्याच्या बाबतीत म्हणा, ऑन ग्राउंड बिहेवियर म्हणा. बघा, एरर सगळीकडेच राहतात. तुम्ही कोणताही कार्यक्रम करा, घरचा कार्यक्रम करा किंवा कदा सामाजिक कार्यक्रम करा, एरर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसणार आहेत. कारण माणसाची चुकी होणारच आहे.
पण आपण तसले एरर पचवायला शिकलं पाहिजे, समोरच्या माणसाला समजून घ्यायला शिकलं पाहिजे. आणि हा खेळ ज्या खेळाने आज आपल्याला इतकं मोठं नाव दिलंय त्या नावाला जपण्यासाठी या खेळाला पहिलं जपणं गरजेचं आहे, ते आपण विसरून चाललेलो आहोत. आणि मला वाटतं ते तुम्ही सगळ्यांनी जपणं गरजेचं आहे. ॲज अ प्लेअर मी सुद्धा खेळतो, त्यामुळे मला सुद्धा ते वाटतं म्हणून बोललो. कुणाला काय वाईट वाटलं तर सॉरी. आणि सर्वात मोठी बाब, आज आमच्या वसईविराच्या साईड संपूर्ण खेळले. मंथन प्राऊड देवा पिण्या सगळे आज रोशनाला सचिन राणे टीमचं विशेष कौतुक. एवढा एक्सपिरियन्स कॅप्टन आणि पुन्हा एकदा दादाची दहशत दिसली आणि फायनली श्रीसाई चॅम्पियनशिप होते. नाव करलं. खूप खूप अभिनंदन तुम्हा सर्वांचं. थँक्यू. आणि श्रीसाई चॅम्पियनशिप अशीच उत्तरोत्तर प्रगती साधत राहावं आपल्या सर्वांच्या साथीनं. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण एक अवॉर्ड असा देणार आहोत, दरवर्षी आपण देतो न चुकता. 5,000 रुपयाचं पारितोषिक असतं आणि सोन्याचं नाणं असतं. प्लेअर ऑफ द इयर. प्लेअर ऑफ द इयर म्हणजे जो दसऱ्याला जो आपला सीझन चालू होतो त्यानंतर पावसाळ्यापर्यंत चालू असतो, बट पावसाळ्यात पण आपण खेळतो. आता सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर जो खेळाडू जास्त घेतो त्याला आपण प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार देतो. आणि या वर्षीचा आपण पुरस्कार देणार आहोत विभागून दिला. या वर्षी फायटिंग झाली होती त्यामुळे तो पुरस्कार विभागून दिला. आणि मी पुरस्कार देण्याकरिता शैलेश पाटील आणि परागजी पाटील आपण दोघं यायचं आहे. दोन्ही खेळाडूंनी एकत्र यायचं आहे. हा पुरस्कार दिला जातोय प्लेअर ऑफ द इयर आकाश गुरव आणि शुभम लोखंडेला दिला जातोय प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार. दोन्ही खेळाडू आपण असेल तर दोघांनी एकत्र यायचं आहे. एक चेंबूरचा आहे, एक गोवंडीचा आहे आणि दोघांची देखील दहशत बॅटिंग बॉलिंगच्या जोरावर पाहिली गेली आहे. आकाश गुरव मॅन इन फॉर्म, खूप चांगला खेळ, अगदी करणने त्याला डोक्यावर उचलून घेतलंय. दोन्ही खेळाडू दोघांचा देखील एक विशेष सन्मान केला जातो. बघा आकर्षक अशी ही ट्रॉफी आहे. आणि मग मालवण, दापोली, रत्नागिरी परिसरात जाऊन देखील दोघांची दहशत राहिली आहे. आकाश आणि शुभम लोखंडेला मात्र पुरस्कार दिला जातोय. दोघांसोबत देखील आपण वार्तालाप करूया. नक्कीच आकाश, काय बोलशील? हा अवॉर्ड मिळतोय आणि श्रीसाई स्पोर्ट्स मागील 2-3 वर्षात देखील जो तुझा फॉर्म राहिलाय, टीमने जिंकवतोयस, पण त्यामागे श्रीसाई स्पोर्ट्स तुला नेहमीच ऊर्जा देत असते, त्याविषयी जरूर ऐकेल. पहिल्यांदा थँक्यू बोलीन, कारण की हा अवॉर्ड देण्याबद्दल. कारण की हा अवॉर्ड घेणं छोटी मोठी गोष्ट नाही आहे आणि याच्यासाठी खूप वर्ष मेहनत करायला लागते. आणि त्या परागदा आणि शैलूदाला थँक्यू बोलीन. आणि ती मेहनत आहे ती दरवर्षी करत राहीन. आणि थँक्यू बोलीन. क्या बात आहे, थँक्यू सो मच. आणि आमच्यासोबत शुभम लोखंडे आहेत, जो देखील सध्याच्या घडीला चर्चेत आहे. शुभम, मुंबईतून जो प्रवास चालू झाला, आता मागणी रत्नागिरी मालवण त्या परिसरात पण होतीये, कसं वाटतंय हा अवॉर्ड मिळतोय आणि एवढी चांगली कामगिरी होती त्याबद्दल? आवड भेटते त्याला चांगलं वाटतंय. हरवर्षी प्रयत्न करतो टीमला जिंकवण्याचा आणि चांगलं खेळण्याचा. आणि टीम जिंकते असं मला काय वाटत नाही की मला इंडिव्हिज्युअल भेटायला पाहिजे. माझी टीम जिंकते, मी खूप खुश आहे. क्या बात आहे, शॉर्ट अँड स्वीट. ऑल द बेस्ट. या सीझन साठी दोन्ही खेळाडूंना शुभेच्छा आहेत. चांगलं क्रिकेट खेळायला आपले 100% एफर्ट्स द्या. त्यानंतर हरीश सरांकडे आपण म्हणणार आहोत. धन्यवाद मित्रांनो, सर्वांचे सत्कार झाले. आता आमचा उगवता सितारा सागर मोरे, ज्याने अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आज भरत मोरे आणि सागर मोरे या दोघांनी अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला वैभव आणला आहे. आपल्या समालोचनाने खेळाडूंबद्दल इत्यंभूत माहिती देऊन ज्याने शिखर गाठला असा सागर मोरे यांचा एक भव्य सत्कार आता आपण घेणार आहोत. मोहनबाई चिरात यांच्या शुभ हस्ते. सागर तसा आपला विक्रोळी परिसरातला आणि RBL बँकमध्ये गोल्ड लोन डिपार्टमेंटमध्ये चांगल्या पोस्टवर तो नोकरी करतोय आणि जेव्हा फाजील वेळ असतो तेव्हा कॉमेंट्री करतोय. सागर मोरे, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड गुड जॉब. नक्कीच 1-2 मिनिटात तू पण काही बोलून जा, मग आपण बक्षीस देऊ. थँक्यू सो मच. माझा इथे सन्मान केला त्याबद्दल शैलेशजी पाटील, परागजी पाटील आणि मला इथे कॉमेंट्रीला बोलवल्याबद्दल. मी पण खूप वर्ष विक्रोळीत क्रिकेट खेळलो, अंडरआर्म थोडं स्थानिक, बट कॉमेंट्री नंतर फील्डकडे वळलो. बट श्रीसाई स्पोर्ट्स जेव्हा आम्ही टी शर्ट इकडे घ्यायला यायचो आणि खूप वर्ष जुनी ब्रँड आहे, खूप चांगलं काम करतात आणि असेच त्यांना पण खूप साऱ्या शुभेच्छा. आता जास्त बोलतो पण इकडे बोलायला जमत नाही आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. तर मित्रांनो, आता फायनली बक्षिसांची सुरुवात करणार आहात. सर्वप्रथम सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे देवा पांडे. E11 बॅचचा एक टी शर्ट आहे. श्रीसाई स्पोर्ट्सची एक बॅग आहे, एक ट्रॉफी आहे
नरेश भानुशाली साहेब आपल्या हस्ते, मालुसरे साहेब, नरेश मालुसरे या, तुमच्या शुभ हस्ते अवॉर्ड, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, एक किट बॅग. श्री साई स्पोर्ट्सचं ब्रीद वाक्य आहे, बी अ किंग. देवा भाई किंग बनिए. देवा पांडे. आता फायनलचा मॅन ऑफ द मॅच भूषणजी यांच्या शुभ हस्ते फायनलचा मॅन ऑफ द मॅच आहे अगेन देवा पांडे. स्वागत नहीं करोगे हमारा? देवा पांडे. पांडे जी का बेटा हूं, बहुत सारे इनाम लेता हूं. थैंक यू. आता आपण जाऊया उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अवॉर्ड. एक एअर कूलर आहे. विस्कॉनचा एअर कूलर. एक ट्रॉफी पण आहे. अजितजी कदम यांच्या शुभ हस्ते हे एअर कूलर स्पॉन्सर केलं आहे मोहनभाई चिरात यांनी. आणि मी विनंती करणार आहे अजितजी कदम या. बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट गोज टू गणेश पाटील साई सिद्धी घाटकोपर. गणेश पाटील. सध्या पावसाळा सुरू आहे, परंतु जर गरम वाटलं तर एअर कूलर ऑन करा आणि हवा घ्या. गणेश पाटील, यू डिझर्व इट मॅन. अभिनंदन. विस्कॉन मॅच ऑन तो विस्कॉन पावर एल डिलीवरी सेल्यूलोज हनीकॉम कूलिंग मीडिया पावर पैक स्टर्डी फैन का मोटर. क्या बात है गणेश जी. सर्वप्रथम अभिनंदन. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट प्रत्येक टुर्नामेंटमध्ये असते, पण बेस्ट फिल्डर प्रत्येक टुर्नामेंटमध्ये नसते. आणि ह्या क्रिकेटमध्ये आम गाळून जेव्हा आपण झेल घेतो, रनआउट करतो, आज तुला असं वाटतं की तुझा क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये तू सर्वोच्च शिखर गाठलाय. हा अवॉर्ड जेव्हा तुला भेटतोय कसं वाटतंय? खूप छान वाटते, कारण की फिल्डिंग करणं हे इम्पॉर्टंट आहे अंडरम क्रिकेटला. होरम क्रिकेटला पण इम्पॉर्टंटच आहेत. फिल्डिंगमुळे आमच्या बॉलर लोकांना होप भेटते, त्यामुळे जरा चांगलं वाटतं. थँक्यू सो मच गणेश पाटील अँड विश यू गुड लक. आता सचिन शेळकेजी यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक एअर कूलर साईप्रसाद परब यांनी हे पुरस्कृत केलं आहे. आणि उत्कृष्ट गोलंदाजाचा अवॉर्ड जातोय विराज लोखंडे, मालवणी मुकेश रॉयल, MMR. विराज लोखंडे युवा उदयोन्मुख खेळाडू, 17 वर्षाचा. अगर आगरा में ताज है तो मालवन मुकेश रॉयल के पास विराज है. अभिनंदन. अरे ठीक आहे रे, म्हणजे चेंडूपेक्षा वजन जास्त आहे ना, काय हरकत नाही. विराज, शुभम लोखंडे, दोन्ही लोखंडे भाऊ, आणि आज या पद्धतीने या स्पर्धेमध्ये खेळ झाला आहे. कितपत समाधानी आहे? आणि तुला असं वाटते की अंडरआर्म बॉलिंग करणं आव्हानात्मक आहे का? असं काय नाही, तुमच्या बॉलिंगवर डिपेंड आहे. तुमची बॉलिंग चांगली असेल तर तुम्ही खेळू शकता सगळीकडे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेमध्ये एखादी अशी विकेट तुला आठवते का? नाही, माझ्यासाठी गोल्डन विकेट होती. मला आठवत तर नाही. मी एकच विकेट घेतलेला, ते पण जो बॅटिंग करत होता त्याचाच विकेट घ्यायचा होता, मी त्याचा विकेट घेतला. बरं, थँक्यू सो मच. नेक्स्ट बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट जय अंबे संघ गिरगाव याने हे पारितोषिक पुरस्कृत केलंय. मागच्या रविवारीच त्यांची अंबामाता चषक स्पर्धा आपण सर्वांनी पाहिली. हे बक्षीस देण्याकरिता
पराग पाटील यांच्या शुभ हस्ते बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड विस्कॉन अँड बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट गोज टू सूरज उपाध्याय, साई सिद्धी 87 रन्स। चलते चलते थक गया हूं, अब मैं और चल नहीं सकता, लेकिन मैं सूरज हूं, सूर्यास्त के पहले ढल नहीं सकता। सूरज उपाध्याय श्री साई स्पोर्ट्सचे ते ब्रँड अँबॅसेडर पण आहेत आणि आज हा दुग्ध शर्करा योग सूरज, हाथ मत लगाना जल जाओगे। आइए सूरज उपाध्याय जी, ऐसा लग रहा था जब बेस्ट बैटर इतना बोलने के बाद कि शायद मेरा नाम आएगा, कैसा फील कर रही है अवार्ड जीतकर? फील तो बहुत अच्छा हो रहा है और हम लोग को जीतने का था फाइनल और थोड़ी मेहनत कम गिर गई सब टीम की हम लोग की, तो ठीक है कोई बात नहीं, अगले साल और घुस के खेलेंगे और फाइनल मारेंगे। थैंक यू सो मच, दैट्स द स्पिरिट। आता बेस्ट कॅप्टन ऑफ द टुर्नामेंट प्रशांत धुरी साहेब या सर जी, प्रशांत जी, आणि बेस्ट कॅप्टन ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड गोज टू जिसका कहा पूरी दुनिया माने वह सचिन राणे। या सचिन राणे अनुभवी खेळाडू आणि अनुभवाची शिदोरी घेऊन तो मैदानामध्ये उतरतो आणि पूर्ण जग म्हणते सचिन आला रे, सचिन आ गया, सचिन छा गया। बेस्ट कॅप्टन अवॉर्ड थँक्यू सचिन। आता सेकंड रनर अप 50,000 रुपये जे आता आपण देणार आहोत दिनेशजी सांगळे, मित्रपरिवारचे दिनेशजी सांगळे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, स्वतः खूप चांगले खेळाडू राहिलेत। तर 50,000 आणि ही ट्रॉफी थर्ड प्राइज जिंकणारा संघ आहे साई सिटी पॅकर्स घाटकोपर। या मंचावर या मित्रांनो, साई सिटी घाटकोपर पॅकर्स या दिनेशजी सांगळे यांच्या शुभ हस्ते। चला या घाटकोपर टीम लवकर या, घाटकोपर प्लेयर्स अनिकेत, राकेश पॉल, भावेश, सर्व जे कल्पेश माहुलकर, सर्व खेळाडूंचं स्वागत आहे। अर्धे उभे राहा, अर्धे खाली बसा। बघा फोटो व्यवस्थित येऊ द्या मित्रांनो, हे खूप इम्पॉर्टंट फोटो आहे। इंस्टाग्रामवर, फेसबुकवर हे फोटो तुम्ही पाहू शकता काही दिवसांनी। अभिनंदन साई सिटी घाटकोपर पॅकर्स, यू डिझर्व इट। यावेळी हजारपती झालात, पुढच्या वेळी लखपती व्हा। आता मी उपविजेता जो संघ आहे मालवण मुकेश रॉयल्स, त्याचे 12 खेळाडू आहेत, त्यांनी मंचावर यायचं आहे। मालवण मुकेश रॉयल्स 12चे 12 खेळाडू मंचावर या। मोहनभाई चिरात यांच्या हस्ते प्रत्येक खेळाडूला एक मेडल आहे, नंतर आपण त्यांना बक्षीस देणार आहोत। या स्पर्धेची आठवण आणि साठवण मोहनभाई तुम्ही आहात म्हणून रॉयल सेलिब्रेशन होणार आहे आज। या शुभम लोखंडे आणि टीम, प्रत्येक खेळाडूला एक मेडल आहे आणि त्यानंतर तुम्हाला 1 लाख रुपये आणि उपविजेता ची ट्रॉफी देणार आहोत। पण आधी तुम्हाला मेडल्स तुमच्या घराच्या शोकेसमध्ये, तुमच्या कारमध्ये, कुठेही हे मेडल तुम्ही ठेवा। तुमच्या ऑफिसमध्ये
करण सोडा, होटल में फ्रेश लाइम सोडा और क्रिकेट में करण सोडा का जवाब नहीं. या टीमचे संघमालक सौदी अरेबियाला वास्तव्य आहे त्यांचं, पण या स्पर्धेसाठी खास आलेत. मोरजकर साहेब या, मोहन चिरात साहेब यांच्या शुभ हस्ते 1 लाख रुपये आणि ट्रॉफी. खाली बसा ना, अर्ध्याने पुढे व्यवस्थित फोटो येईल. नाही येणार जरा पुढे बस ना, हे बसा ना. अरे काही लोकांनी बसून घ्या रे बाबा. हा, ग्रेट फोटोग्राफ. अरे सोडा भाई, 10 फोटो काढो नाही यार, શું प्रॉब्लेम છે? આપી જાઓ બાપू. चला आता प्लेयर ऑफ द टुर्नामेंट रेफ्रिजरेटर गिरगावची माऊली. सर्व पदाधिकारी यायचं इथे, गिरगावची माऊलीचे सर्व पदाधिकारी. प्लेयर ऑफ द SSS चॅम्पियनशिप ट्रॉफी. ठंडा ठंडा कूल कूल रेफ्रिजरेटर. आणि या अवॉर्डचे विनर आहेत. ओके, यहां से भाई क्या लगता है कौन जीतेगा? सब बोल रहे देवा पांडे. क्या बात है यार, ये बात तो मुझे पूरी हजम हो गई. देवा पांडे इज प्लेयर ऑफ द टूर्नामेंट. पांडे जी का बेटा हूँ, मैन ऑफ द मैच लेता हूँ. पांडे जी का बेटा हूँ, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट लेता हूँ. जो खाता है इनामों का सूखा पेवा, वो है पांडे देवा. जिसके सामने आते ही खिलाड़ी बोल रहे हैं देवा रे देवा, वो है देवा. आइए देवा, पांडे जी आइए. क्या ड्रीम परफॉर्मेंस. आपको लग रहा है कि आपके जीवन का ये सबसे अभी तक का बेस्ट टूर्नामेंट, सेमीफाइनल मैन ऑफ द मैच, फाइनल मैन ऑफ द मैच, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, क्या फील कर रहे हैं इस वक्त और ये अवार्ड किसको डेडिकेट करना चाहेंगे? सबसे पहले मैं अपनी टीम को धन्यवाद देना चाहूँगा कि मुझे मौका दी खेलने के लिए अपनी टीम में, और मुझे अच्छा लग रहा है. आज अच्छी परफॉर्मेंस में खेल के अच्छा लगा, बहुत अच्छा लगा. और मैं डेडिकेट करना चाहूँगा पिनेदा को. उन्होंने मुझे बहुत सपोर्ट किया, बहुत सपोर्ट किया उन्होंने, पिनेदा ने. और मैं उनको भी करना चाहूँगा डेडिकेट जयेश घरत, जो आज हमारी टीम में नहीं है. बहुत अच्छे बैट्समैन थे वो, हमारी टीम छोड़ के भी खेलते होंगे कभी. अच्छे प्लेयर थे, बहुत अच्छे प्लेयर सर. बहुत बड़ी बात. जयेश घरत, तुम देख रहे हो, मैं तुझको भुला नहीं सकता, लेकिन क्या करूं, मैं तुझको वापस भुला भी नहीं सकता. जयेश घरत, ग्रैंड सैल्यूट टू यू. थैंक यू सो मच. आइए अब 1.5 लाख रुपए और विजेता ट्रॉफी. सबसे पहले 12 प्लेयर्स आएंगे, उनको मेडल्स है. बाबूशेठ पवार यांच्या शुभ हस्ते हे मेडल्स. आणि नंतर एक एक या, प्रत्येक 12चे 12 खेळाडूंना मेडल्स आहेत. या बाबूशेठ पवार, आपला आजच्या या कार्यक्रमामध्ये बाबूशेठ पवार यांची उपस्थिती आपल्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन आहे. मोहनजी चिरात, गिरगावची माऊलीचे पदाधिकारी, सर्वांचा खूप खूप धन्यवाद. 1.5 लाख रुपये आणि भव्य दिव्य SSS चैंपियंस ट्रॉफी. वेलकम यतिराज देवरुखे, छोटा बाबू और बड़ा बाबू दोनों ने हाथ मिला लिया है. और संदीप आचार्य बाला वाले सॉन्ग पे कब डांस करेंगे मेरे जनाब? सचिन राणे, एक 2 मिनिटं बोलूया. सचिन अर्थात असल्फा पॅकर्स म्हटलं तर एक लेजेंडरी टीम. म्हणजे या अगोदर सुद्धा तुम्ही टुर्नामेंट जिंकलेले आहात, आज जिंकणार आहात, जिंकलंय.
आणि उद्यासुद्धा जिंकणार आहात. परंतु एक गोष्ट असते, विनिंग टीम तयार करणं, टीम कॉम्बिनेशन तयार करणं, त्यांच्याकडनं काम करून घेणं. आणि एरवी तू आता क्रिकेटच्या मैदानावर कमी दिसतो, तर जेव्हा या स्पर्धेसाठी तुझा शुभारंभ झाला मनात काय सुरू होतं आणि आता कसं फिलिंग घेते? पहिले तर मी टुर्नामेंटबद्दल बोलेल. खूप छान टुर्नामेंट झाली ऑर्गनाईज आणि 24 टीम यावर्षी त्यांनी केल्या, पुढच्या वर्षी 32 करून देत, कारण खूप टीम लोकांना खेळायलाही टुर्नामेंट नाही मिळाली. तर शैलेश पाटील मला वाटतं एक दिवस वाढवून 32 टीम करेल. आणि माझं क्रिकेटचं बोलायचं तर मी ही अंडरआर्म टुर्नामेंट दरवर्षी खेळतो. या दरवर्षी असलफाच्या नावाने खेळतो. या 2 वर्ष झाली जय गणेशचे भरत ओनर आहेत, ते मला 2 वर्षापासून बोलवते, सचिन तू वेगळी एंट्री नको करू, आपण एकत्र खेळूया. पण माझी ऑलरेडी टीम रेडी होती, ते यावर्षी नाही खेळले काही कारणास्तव. तर मी त्याला बोललेलो ते पण खेळतील आपल्यात, पण नाही खेळले काही कारणास्तव नाही खेळले. पण आम्ही नंतर मी त्याला भरतला मी बोललो, मी टीम उभी करणार, तुझे जे माझे जुने बॉलर नाहीत पण मी नवीन बॉलर आणणार आणि टीम उभी करणार आणि जिंकायचा प्रयत्न करणार. ॲक्च्युली मी सगळ्या माझ्या सपोर्टर्सला आणि माझ्या फॅन फॉलोईंगला सांगतो, खूप आभार मानतो, कारण ते लोक जेव्हा माझी एंट्री पडली तेव्हाच ते बोललेले सचिन तू ही फायनल मारणार. पण मला थोडा कॉन्फिडन्स कमी होता, कारण मी नवीन टीम घेऊन खेळत होतो. पण मी एवढं कॉन्फिडन्स होतो, जर पहिली किंवा दुसरी मॅच जिंकलो तर मी कन्फर्म ही फायनल मारणार, हे माझ्या मनात होतं. त्याच्यामुळे मी त्या कॉन्फिडन्सवर होतो आणि माझ्या जेवढ्या प्लेयर लोकांनी परफॉर्मन्स केला खूप सुंदर केला. म्हणजे जसं मी सांगत होतो की स्टम्पच्या मागून तशीच बॉलिंग करत होते आणि खूप एफर्ट्स टाकले, त्यामुळे आमची टीम जिंकली. तर बाकी नवीन प्लेयर मी कधी पण घेऊन उभा राहू शकतो आणि कधी पण मॅच जिंकू शकतो, ही माझ्या ताकद आहे. जोपर्यंत मी क्रिकेट खेळत राहणार तोपर्यंत मी नवीन टीम काय जुनी टीम काय मी सगळे घेऊन प्लेयर घेणार, नवीन प्लेयर पण तयार करणार आणि जुन्यांना पण घेऊन खेळणार. थँक्यू. तर आता एक चीज़ सचिन ने तुमने बहुत बड़ी बात बोली, मुझे क्रिकेट से कुछ नहीं चाहिए लेकिन मेरे को आखिरी सांस तक क्रिकेट चाहिए. कॉन्ग्रॅच्युलेशन्स. आणि मी ॲक्च्युली ही टुर्नामेंट जेव्हा भरतशी बोललो खेळायचं आहे, तर भरतला बोललो माझे प्लेयर माझ्याबरोबर जे असणार ते झालं पच्ची सँडी, हे माझ्याबरोबर जेव्हा असलफा चालू झाली आहे तेव्हापासून ते माझ्यावर कंटिन्यू आहे. पच्ची बाबू, यतिराज बाबू, सँडी, पच्ची आणि माझा आता एक नवीन प्लेयर आहे साहिल म्हणून, तो पण माझ्याबरोबर आहे. आणि मी 1-2 प्लेयर ॲड केले आणि फक्त एवढंच बोललो भरतला तू बाकीचे तुझे प्लेयर घे. पिण्याशी पण ही बोललो मी गोष्ट, तर पिण्या मला बोललेला सचिन, भरत पण बोललेला ही गोष्ट, सचिन जयेश गरज आपल्यात खेळणार आहे. तेव्हा मी खुश झालेलो की जयेश गरजसारखा प्लेयर म्हणजे खूप टॅलेंटेड प्लेयर आणि खूप एकदम सिम्पल प्लेयर आणि सॉफ्ट बॅटिंग करणारा प्लेयर होता. तर मी तेव्हा खुश झालेलो की आज तो टीम आपल्या टीमबरोबर खेळणार आहे. पण अचानक दुर्दैवाने देवाने त्याला बोलवलं, ते आम्हाला पण खूप वाईट वाटलं. आणि मी बोललेलो ह्यांना ठीक आहे आज तो नाही आहे, जे तुझे प्लेयर आहेत ते घेऊन ये, आपण खेळू, त्याच्या नावाने खेळायचं तर त्याच्या नावाने खेळू, मला काय माझ्या टीमचं नाव याची जरूरत नाही, त्याचं नाव जॉईन झालं तरी मला खूप मोठी गोष्ट आहे. पण आज त्याला ही ट्रॉफी, आज ही पूर्ण पालघरवाले सगळे आले का तर त्याच्या नावाची टुर्नामेंट आहे आणि ते सगळे खेळणारे प्लेयर आले. ही ट्रॉफी त्याला डेडिकेट करणार आहे आमचा ओनर भरत, त्याच्याबद्दल मी त्याला थँक्यू बोलतो. आणि जयेश, मिस यू जयेश, तुला आम्ही कधी विसरणार नाही. मी तुझ्याबरोबर कमी खेळलो आहे पण आज तुझ्या प्लेयरबरोबर खेळलो त्याच्यामुळे तुला मी विसरणार नाही. थँक्यू सो मच. पहिलं बक्षीस द्यायच्या अगोदर शैलू पाटील आणि पराग पाटील, पाटील बंधू या, तुमचा एक सत्कार होणं गरजेचं आहे. हां या, पराग पाटील आणि शैलू पाटील, मोहन चिरात आणि पवार साहेब यांच्या शुभ हस्ते. मित्रांनो आता तरी टाळ्या वाजवावं, कारण एवढं कोण करत नाही. पाटलांचा बैलगाडा त्याने केलाय मोठा राडा. तर शैलू आणि पराग कॉंग्रॅच्युलेशन्स. 2 शब्द नक्की मी विनंती करणार शैलू यांना. सगळ्यात प्रथम तर थँक्स बोलतो आहे सगळ्या टीमला, आणि ज्या टीमला एंट्री नाही दिल्या त्यांना पण मी सॉरी बोलतो आहे. आणि दुसरी गोष्ट चालली की माझी ही एकट्याची मेहनत नव्हती, बाबूने मला साथ दिली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणी मला सपोर्ट केला नसेल तर माझ्या सगळ्या लाईव्हच्या टीमने केला. माझ्या ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये एकही प्लेयर नव्हता आणि सगळ्यात जास्त सपोर्ट केला असेल तर या बाळा पाटीलने, की ह्या मैदानात कधी टुर्नामेंट असली तर स्वतःच्या हाताने त्याने विकेट माती कशी करतो हे मी स्वतः बघितलं आहे. 3-3, 4-4 वाजेपर्यंत माझ्याबरोबर त्याची पिकनिक होती, 3 दिवस त्याची मॅच होती 50+ची, तो तिथे पण न जाता त्यांनी मला वेळ दिला. म्हणून बाळा तुझ्यासाठी थँक्स बोलतो आहे. आणि पुढच्या वर्षी अशी अजून मोठी टुर्नामेंट व्हावी
आणि पण तुमचा सपोर्ट खूप व्हावा आणि त्यांनी ज्या डोनेटरने मला हे जे काही डोनेट केलं आहे त्यांना मी एक आभारी बोलतो. थँक्यू सो मच. आता विनिंग प्राइज 1.5 लाख रुपये भव्य चषक. या पवार साहेब आणि मोहनभाई चिरात. एक हात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचा आजच्या दिवसामध्ये शेवटी वन लास्ट टाइम जोरदार टाळ्या. जयेश गरज जय गणेश असल्फा पैकर्स. जब तक सूरज चांद रहेगा असल्फा पैकर्स का नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा जयेश गरज का नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा एसएसएस चैंपियंस ट्रॉफी का नाम रहेगा. अभिनंदन. जर कोणाचा सत्कार राहिला असेल किंवा कुठे आम्ही कमी पडलो असेल तर क्षमस्व. पुढच्या वर्षी आपण अजून चांगलं करूया. आणि जाता जाता एकच प्रॉमिस आहे की तो माणुसकीची जी मदत आहे ती आम्ही पोहोचवणार आहोत. त्यासाठी तुम्ही अगदी विश्वास ठेवू शकता. आजचा कार्यक्रम इथे संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू.